नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गात काय बदल झाला आहे का, आणि तसेच वीर धरणातून नीरा नदीमध्ये सध्याला विसर्ग किती आहे, आणि उजनीतून भीमा नदीमध्ये किंवा इतर योजनातून पाणी किती चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी जर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितलं तर 117.17 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.51 TMC आणि टक्केवारी ही 99.89% उजनी धरण आहे. म्हणजे जवळपास 0.011% पाणी कमी, म्हणजे 100% उजनी धरण पाठीमागच झालेलं आहे. जवळजवळ 60 ते 65 TMC पाणी उजनीतून भीमा नदीत वाहून गेलेलं आहे. तर सध्याला दौंडच्या विसर्गात बघितलं तर काल जर सकाळी 7,303 क्युसेक असणारा विसर्ग त्यामध्ये वाढ होऊन आज सकाळी 8,746 क्युसेक एवढा झालेला आहे. उजनी धरणामध्ये दौंडच्या विसर्गामध्ये 1400 क्युसेकनं वाढ होते, म्हणजेच पुढील काळामध्ये वाढू शकते. त्यामुळं पुन्हा एकदा उजनीतून पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावर येईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. कारण उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे बंद केलेलं आहे. पॉवर हाऊसही बंद केलेलं आहे. सध्याला उजनीतून कालव्याद्वारे 2550, बोगद्याद्वारे 900, सिनामाड उपसा सिंचन 210 आणि दहेगाव उपसा सिंचन 110 एवढा विसर्ग सध्याला चालू आहे. त्यामुळं उजनीतून किमान पॉवर हाऊस तरी चालू करण्याची वेळ प्रशासनावर येईल असा अंदाज आहे. सध्याला वीर धरणातून जो विसर्ग गेल्या 2-3 दिवसामध्ये बंद करण्यात आला होता, काल सकाळपासून म्हणजे काल 11:30 वाजल्यापासून पुन्हा एकदा परत तो चालू करण्यात आला आहे. पहिल्यांदा 1100 क्युसेकनं चालू करण्यात आला आणि त्यानंतर परत 4,637 क्युसेकचं वाढ करून आता सध्याला 5,737 क्युसेकचा विसर्ग सध्याला वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये सोडला जातोय. त्यामुळं नदी पात्रात जे पाणी पूर्णपणे कमी झालं होतं त्यामध्ये टप्प्याटप्प्याने हळूहळू वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.